माहितीच आहे आपल्या जीवनामध्ये कभी खुशी कभी गम चालूच असतं. जसं की अपेक्षाभंगाचं दुःख असतं तसंच काही अनपेक्षित सुखद धक्केही आपल्या आयुष्यात ठेवलेले असतात. आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. तर हे अनपेक्षित सुखद धक्के हे पण आपल्याला लहानपणापासून तर पूर्ण म्हातारपणापर्यंत अनुभवायला मिळतच असतात. जसं की लहानपणी एखादे पाहुणे तुमच्या घरी आले आणि तुम्हाला वाटत असतं की आता हे मला 27चा पाढा विचारणार आहे, म्हणून तुम्ही लपून एका कोपऱ्यात जातात. पण ते पाहुणे तुम्हाला जवळ बोलवतात आणि तुम्हाला 27चा पाढा न विचारता 10-20 रुपयाऐवजी चक्क 100 रुपये तुमच्या हातावर ठेवून जातात. सुखद धक्का बसतोच. आणि जेव्हा तुमच्या वर्गातली एखादी शेंबडी आणि चष्मश मुलगी सेंड ऑफच्या दिवशी कॉन्टॅक्ट लेन्स लावून आणि साडी नेसून आणि छान तयारी करून येते आणि स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेसारखी ती दिसत असते, तेव्हा वर्गातल्या मुलांना सुखद धक्का बसतोच. जेव्हा तुमचे घरवाले तुमच्यासाठी स्थळ शोधत असतात आणि ते तुमचं लग्न एखाद्या क्लर्क किंवा पिऊनशी पण करून द्यायला तयार असतात, पण तुम्हाला एखादी कलेक्टरचं स्थळ येतं आणि त्या कलेक्टरशीच तुमचं लग्न होतं, तर सुखद धक्का बसतोच ना. इतकंच काय, एखादी मुलगी जी तुम्हाला बाप जन्मात पण कधी पटणार नसते, पण अरेंज मॅरेज थ्रू तुमचं तिच्याशी लग्न होतं, तर सुखद धक्का बसतोच. रोज रात्री नवऱ्याला पिठलं भाकरी आणि कढी खिचडी खाऊ घालणारी बाई जेव्हा एखाद्या दिवशी रात्री कबाब आणि बिर्याणी बनवते, नवऱ्याला सुखद धक्का बसतोच. तेव्हा एखादी बाई जी तुमच्याबद्दल नेहमी तुमच्या सासूजवळ ती कान भरत असेल तुमच्या विरुद्ध आणि नेहमी तुमच्याबद्दल काही ना काही वाईट बोलत असेल, पण एके दिवशी अचानक तीच बाई जेव्हा तुमच्याच समोर तुमच्या सासूला सांगते की तुमच्या सुनेसारखीच मला सून पाहिजे, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतोच. जेव्हा एखादी सासू आपल्या सुनेच्या माहेरची तारीफ करते आणि आपल्या सुनेच्या आईने दिलेली साडी प्रेमाने नेसते, तेव्हा त्या सुनेला आश्चर्याचा धक्का बसतोच. तुमच्या घरी पाहुणे येतात आणि तुमची मुलं अतिशय शांत बसलेले असतात. जे सांगितलं ते चुपचाप निमूटपणे ऐकून घेतात, कुठलाही वाद घालत नाही. त्या पाहुण्यांसोबत आलेल्या मुलांसोबत आपले खेळणे आपल्या वस्तू शेअर करतात आणि अजिबात त्यांच्यासमोर तुमची लाज काढत नाही. सुखाचा धक्का बसतोच. इतकंच काय, तुम्ही दुसऱ्याच्या घरी जेवायला गेले असतात आणि तुमच्या मुलांचा आवडता पदार्थ येतो, पण ते त्याच्यावर तुटून न पडतात अतिशय शांतपणे व्यवस्थित खातात, तेव्हा सुखाचा धक्का बसतोच. तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत बाहेर शॉपिंगला गेलेले असतात आणि तुम्हाला वाटत असतं घरी आल्यावर पूर्ण घरभर पसारा असेल आणि आता घरी गेल्यावर जेवण पण बनवावं लागेल, पण तुम्ही घरी येऊन बघतात तर काय, घर पूर्णपणे नीट आणि व्यवस्थित आवरलेलं आहे. आणि इतकंच काय, तुमच्या नवऱ्याने खिचडी सुद्धा टाकून ठेवलेली आहे, तर आश्चर्याचा सुखद धक्का बसतोच. जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला म्हणतो की चल आपण बाहेर कॉफी प्यायला जाऊया, पण तुमचा नवरा तुम्हाला कॉफी शॉपला न घेऊन जाता सरळ तनिष्कला घेऊन जातो आणि 2 तोळ्याचा नाही 5 तोळ्याचा सोन्याचा नेकलेस तुम्हाला करून देतो, सुखाचा धक्का कसा बसणार नाही. हा तर सगळ्यात सुखद असा सुखाचा धक्का असतो. हेच नाही तर एखादा नवरा जेव्हा आपल्या बायकोकडे परमिशन मागतो की माझ्या मित्रांसोबत मला पार्टी करायची आहे आणि 2-3 दिवस मी आउट ऑफ टाऊन असणार आहे, पण बायको कुठलेही आडेवेडे न घेता नवऱ्याला जाऊ देते, तेव्हा त्या नवऱ्याच्या मनात कळ्याच उमलत असतात. इतकंच काय, जेव्हा त्याच्या आईशी तिचं भांडण झालेलं असतं आणि तिच्या माहेरची पूर्ण लाज काढलेली असते त्या सासूने, पण तरीही ती आपल्या नवऱ्याचा गौरवशाली इतिहास परिवाराचा त्याला न सुनावता सगळं काही आधीसारखंच नॉर्मल ठेवते. त्या नवऱ्याला सुख म्हणजे काय असतं ते नक्कीच तेव्हा कळतं. जेव्हा तुम्ही एखाद्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेला असतात, ज्याच्यामध्ये खूप सारे फॅशनिस्टाज असतात, त्यांचे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात, मायक्रो मिनी आणि खूप सारे फॅशनेबल कपडे त्यांनी घातलेले असतात आणि तुम्ही आपल्या साध्या सरळ सोजवळ आणि तिथले जजेस सादगी में ही सुंदरता है असं म्हणत तुम्हाला त्या ब्युटी क्वीनचा अवॉर्ड देतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ही रिॲक्शन सार्थ ठरते आणि तुम्हाला सुखाचा सुखद धक्का बसतो. जेव्हा तुम्ही अशा सोसायटीमध्ये राहत असतात की जिथे सगळे एकापेक्षा एक गरबा आणि दांडिया एक्सपर्ट अहमदाबादी लोक राहत असतात, पण तरीही तुमच्यासारखी एक मराठमोळी मुलगी बेस्ट परफॉर्मरचा अवॉर्ड घेऊन जाते, तो जलसा तो होगा ना बाबा. कधीही कुणाला पाणीही न पाजणारी व्यक्ती आणि सगळ्यात कंजूस म्हणून ओळखली जात असणारे तुमचा एखादी नातेवाईक तुम्हाला जेव्हा पैठणी साडी गिफ्ट करतो आणि त्यांच्या घरी गेल्यावर श्रीखंड पुरीच काय नानाविध पदार्थ तुम्हाला खाऊ घालत असतो, सगळ्यांनाच सुखाचा धक्का बसतो. आवर्जून तुमची स्टोरी पाहणारी पण कधीही तुमच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट न देणारी व्यक्ती अचानक तुम्हाला गॉर्जस म्हणून कमेंट देते,
सुखद धक्का तर बसतो. आणि लहानपणी तुम्हाला शेमडी शेमडी म्हणून चिडवणारी व्यक्ती आणि नंतर स्वतःच शेमडी झालेली व्यक्ती, स्वतःच काय तिचे मुलं तिचा नवरा सगळेच शेमडे झालेले असतात, हे पाहून सुद्धा सुखद धक्का बसतो. कभी खुशी कभी गम, दॅट इज जिंदगी का फन. तर मग असे सुखद धक्के आपल्याला मिळतच असतात. कधी अपेक्षाभंगाचं दुःख मिळतं तर कधी अनपेक्षित सुखद धक्के भेटत असतात. आणि असंच धक्के खात खात आपण जीवनाची गाडी पुढे न्यायची असते. आता मी जाते माझ्या मुलाला घ्यायला. 2 मिनिट पण उशीर झाला तर तो मला खरंच धक्का देतो, म्हणून मी जाते आता. बाय.